5 दिवस राज्यामध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। मेघगर्जनेसह अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मुंबईसह ठाण्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे। रायगड नमस्कार, हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत करतो। राज्यात मध्यम ते जोरदार काही ठिकाणी अतिशय भयानक पाऊस आता बघायला मिळणार आहे। पुढचे काही तास राज्यासाठी अलर्ट म्हणजे महत्त्वाचे ठरणार आहेत, कारण की आता विजांच्या लखलखाटासह मोठं पावसाचं वातावरण आपल्याला राज्यभरामध्ये दिसून येत आहे। याचा थेट प्रभाव आता राज्यामध्ये असून विजांच्या लखलखाटासह मध्यम ते जोरदार काही भागात मुसळधार पावसाचं वातावरण हे 100% आहे। आता पुढचे काही तास महत्त्वाचे पण ठरणार असून पुढच्या 2 तासांमध्ये अजून वातावरण तीव्र होऊन राज्यात मेघगर्जनेसह जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे व जेवढं होईल तेवढं सतर्क राहायचं आहे। तर चला आता कोणत्या जिल्ह्यात कसं वातावरण राहणार आहे, कोणत्या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे, सर्व काय अंदाज आता आपण बघणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केले तर तुम्हाला रोजचे रोज हवामान अंदाज बघायला मिळणार आहे। व एक छोटंसं काम करायचं आहे, तुमचा जिल्हा व तालुका जो असेल त्याचं नाव कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्याचा व तालुक्याचा अंदाज आपण लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी फक्त तुमच्या जिल्ह्याचे नाव कमेंटमध्ये कळवा। तर चला पाहूयात आजचा हवामान अंदाज। तर या ठिकाणी बघू शकता आता डायरेक्ट आपल्याला पावसाची परिस्थिती निर्माण होतानाचं चित्र स्पष्टपणे दिसत आहे। तुम्हाला मी कालच सांगितलं होतं उद्या पण पावसाचं वातावरण राहील, त्याचप्रमाणे आज पावसाचा आता पुन्हा एकदा धुमाकूळ बघायला मिळत आहे। जोरदार ते मुसळधार पाऊस आता वाढत जाणार आहे, त्यामुळे ही एक महत्त्वाची अपडेट लक्षात घ्या। येत्या 2 तासात देखील तुफान पाऊस आपल्याला बघायला मिळेल। तर इकडे लक्ष देऊन बघू शकता, सध्या जर विचार केला तर विजांच्या प्रचंड कडकडाटासह तुळजापूर साईडला आता पाऊस वाढत जाणार आहे। यामध्ये एक लक्षात ठेवायचं आहे, विजांचा कडकडाट अतिशय प्रचंड राहणार आहे, त्यामुळे सतर्क राहणं देखील गरजेचं ठरेल, कारण की खूप जोरदार ते अतिशय मुसळधार पाऊस आपल्याला तीव्र व्याप्तीसह बघायला मिळत आहे। त्यानंतर इकडे बघा तुळजापूर तसेच इकडे पेठचे काय भाग असतील, या बऱ्याच भागामध्ये मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे। सध्या तुळजापूरच्या भागाकडे मुसळधार पावसाचं वातावरण सरकत चाललेलं आहे। त्यातली त्या तिकडे आसपासच्या भागामध्ये मेघगर्जनेसह पाऊस सुरू झालेला आहे। किल्लारीचा भाग असेल, त्यानंतर उमरगाचा भाग असेल, उमरगाच्या भागात तुफान पाऊस बघायला मिळत आहे, आता तीव्रता वाढणार आहे। त्यानंतर इकडे पूर्व साईडच्या देखील बहुतांश भागात जोरदार ते मुसळधार पाऊस, तुळजापूर, वैराग, धाराशिवच्या भागात मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार, बार्शी साईडपर्यंत मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे। प्रचंड विजांच्या कडकडाटासह पावसाचं आगमन होणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं आहे व हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे। जोरदार ते अतिशय मुसळधार पावसाची व्याप्ती आता आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे निलंगा औसा साईड येत्या 2 तासात भयानक पाऊस वाढेल, कारण की इकडे निलंगाच्या थोडासा 10 ते 15 किलोमीटर आसपासचा भाग आहे, त्या ठिकाणी जोरदार पाऊस सुरू झालेला आहे। त्यामुळे आता निलंगाचा भाग असेल, औसाचा भाग असेल, त्यानंतर अचोलाचा भाग असेल, शिरोराम तपाल हे जे भाग आहेत या ठिकाणी 2च तासात पावसाचा जोर वाढणार आहे। नेमका आता पाऊस कोणत्या जिल्ह्याकडून कोणत्या जिल्ह्याकडे सरकत आहे, मुसळधार नदी नाले वाहणारा पाऊस पुन्हा एकदा महाराष्ट्रभरात आज वाढणार असून पुढच्या काही तासात तो दाखल होणार आहे। तुम्हाला वाटायचं पण नाही की असा पाऊस आज आपल्याकडे येईल, कारण की काही शेतकऱ्यांना तर असं वाटत होतं वातावरण उघडल्यासारखं झालंय, कडक ऊन पडलंय, मात्र तसं नाही, आता खूप मोठं पावसाळी वातावरण सरकत आहे। तर चला आता कोणत्या जिल्ह्यात जोरदार पावसाचं आगमन होणार आहे त्या जिल्ह्यांची नावे आता आपण बघूयात। तर इकडे बघू शकता, यामध्ये जर विचार केलं तर आता उदगीर, देगलूरचे भाग असतील, मध्यम ते जोरदार मुसळधार पावसाची शक्यता बऱ्यापैकी राहणार आहे। देगलूर, उदगीर, लातूर, पेठ, अहमदपूरच्या भागात मध्यम ते जोरदार काही ठिकाणी अतिशय मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल। विजांच्या प्रचंड कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे। त्यानंतर इकडे उमरखेड, नांदेडच्या भागात देखील मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आपल्याला बघायला मिळू शकते। त्यानंतर इकडे नांदेड जिल्ह्यात मोठा अलर्ट राहणारच आहे, त्यामुळे जेवढं होईल तेवढं सतर्क राहा। पेठ, उमरी, धर्मादाबाद, भैंसा, निर्मलचा भाग असेल, विजांच्या प्रचंड कडकडाटासह मध्यम ते जोरदार काही भागात अतिशय मुसळधार पावसाची शक्यता आहे। विजांचा प्रमाण अधिक राहील, त्यामुळे सतर्क राहा। यामध्ये पेठ, उमरी, धर्मादाबादला काही ठिकाणी पाऊस सुरू होत आहे, आता याची तीव्रता हळूहळू वाढत जाईल व पुढच्या काही तासातच जोरदार पाऊस सुरू होईल, नदी नाले वाहतील असा प्रचंड पाऊस आपल्याला बऱ्याच भागात बघायला मिळणार आहे। नांदेड, भोकर, बसमतचा भाग असेल, हिमायतनगर, उमरखेडचे भाग मध्यम ते जोरदार कुठे मुसळधार पाऊस बघायला मिळेल, अशी पावसाची व्याप्ती तीव्रता राहणार आहे। प्रचंड विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार काही भागात मुसळधार पावसाचं आगमन आपल्याला बघायला मिळत आहे। त्यानंतर इकडे बघू शकता, आता एक मोठं पावसाळी क्षेत्र काही जिल्ह्यांकडे सरकत चाललेलं आहे, त्यामुळे अतिशय भयानक स्वरूपाचा पाऊस काही जिल्ह्यात दाखल होऊ शकतो। त्या जिल्ह्यांची नावे आता लगेच तुम्हाला सांगतो। आता फक्त
2 मिनिटं लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या जिल्ह्याचा अंदाज बघायला मिळेल. आता सर्व जिल्ह्यांचा अंदाज देण्याचा आपण प्रयत्न करत आहोत व तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगा. तुमच्या जिल्ह्याचा अंदाज लगेच देऊ. तर चला पाहूयात. तर इकडे बघा, स्पष्टपणे आपल्याला उमरखेडमध्ये मोठा बदल होतानाच दिसत आहे. पाऊस सुरू होत आहे. हिंगोलीला 2 तासात पाऊस वाढणार आहे. मध्यम ते जोरदार मुसळधार व्याप्तीसह पावसाचं आगमन लवकरच हिंगोलीच्या देखील बहुतांश भागामध्ये होण्याची शक्यता आहे. अहमदपूर साईड, परळी, गंगाखेडचे भाग असतील मध्यम ते जोरदार, कळंब साईडचे भाग असतील, बर्दापूर मध्यम ते जोरदार, काही ठिकाणी मुसळधार पाऊस व्याप्तीसह लवकरच सुरू होणार असून प्रचंड विजांच्या कडकडाटासह पावसाचं आगमन आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यानंतर सेलू, जालना, पैठणचे भाग मध्यम ते जोरदार, काही भागात मुसळधार पाऊस, माजलगाव पर्यंत देखील मुसळधार पाऊस आपल्याला हजेरी लावतानाचं चित्र स्पष्टपणे दिसून येईल. विजांचं प्रमाण जे आहे ते अधिक राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे जेवढं होईल तेवढं सतर्क राहा. सेलू तालुक्यात 2 तासात जोरदार पाऊस येत आहे. लोणारमध्ये 2 तासात पाऊस वाढत आहे. वाशिम, पुसदच्या भागात देखील मध्यम ते जोरदार पाऊस आता वाढत चाललेला आहे. विजांच्या प्रचंड कडकडाटासह भयानक पावसाची शक्यता आता बघायला मिळत आहे. सिल्लोड, चिखली, कन्नडचे भाग असतील, वैजापूर, छत्रपती संभाजीनगरचे भाग असतील, जालना, लोणारचे भाग असतील, विजांच्या प्रचंड कडकडाटासह मध्यम ते जोरदार, काही भागात अतिशय मुसळधार पाऊस आता दाखल होणार असल्याने सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यावा. विजा जास्त चमकत असतील तर घराबाहेर पडू नये, कारण तुफान पाऊस आता दाखल होत आहे. माजलगावला सध्या पाऊस सुरू झालेला आहे. या ठिकाणी बघू शकता, माजलगाव उत्तर साईड, पाथरीला पाऊस वाढत चाललेला आहे. येत्या 2 तासात बीड जिल्ह्यात देखील मोठा अलर्ट राहणारच आहे. परभणी, पूर्णा भागात येत्या 2 तासात पाऊस येणार आहे. सिलू, जिंतूर, परतूर या भागातील शेतकऱ्यांनी कमेंट केले होते आमच्या भागात कसा पाऊस राहील, तर इथे पण वादळी पाऊस, प्रचंड विजांच्या कडकडाटासह जोरदार ते मुसळधार पाऊस येणार आहे. त्यामुळे सतर्क राहा. विजांसह धो-धो पावसाची शक्यता आहे. तीव्र व्याप्तीसह पाऊस, वादळी वारा राहील, तुफान पाऊस राहील. काही ठिकाणी 1 ते 2 तास असा पाऊस पडेल की नदी नाल्यांना पाणी येईल. अशा प्रकारची पावसाची शक्यता ही बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडे बघू शकता, धाराशिव जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांनी कमेंट केल्या होत्या कसा पाऊस राहील, तर तुमच्या जिल्ह्यात पाऊस सुरू झालेला आहे. धाराशिव उत्तर साईडकडे पाऊस 2 तासात दाखल होईल. सध्या पाऊस तुळजापूर, निलंगाच्या काही भागात सुरू झालेला असून याची तीव्रता वाढणार आहे. यामध्ये उमरगा, तुळजापूर, निलंगाच्या भागात भयानक पाऊस सध्या सुरू आहे. याची व्याप्ती अजून वाढून तीव्र पावसाचा अंदाज आहे. तर चला, आता मोठं पावसाचं क्षेत्र काही जिल्ह्यांकडे सरकणार आहे. अचानकपणे पाऊस देखील सुरू होऊ शकतो. यामध्ये कोणते जिल्हे आहेत, तर चला अंदाज बघूया. तर इकडे बघू शकता, स्पष्टपणे करमाळा साईडचे भाग असतील, दोंड, श्रीगोंदाचा भाग असेल, परंडाचा भाग असेल, बार्शीचा भाग असेल, जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. प्रचंड विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार, काही भागामध्ये अतिशय मुसळधार स्वरूपाची पावसाची शक्यताही बघायला मिळू शकते. प्रचंड विजांसह तुफान पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. चौसाळा, जामखेड, कडा, बीड असेल या भागात देखील पाऊस आता विजांच्या कडकडाटासह पडणार आहे. विजांच्या कडकडाटासह कोसळणार आहे. त्यामुळे हा अंदाज लक्षात घ्यावा. तुफान पावसाची शक्यता आपल्याला बऱ्यापैकी भागामध्ये दिसून येत आहे. त्यानंतर परळीचा भाग असेल, गंगाखेडचे भाग असतील, या ठिकाणी देखील जोर पावसाचा अधिक राहील. परळी, गंगाखेड, अहमदपूर, बर्दापूर, कमदार विजांच्या लखलकाटासह जोरदार ते मुसळधार पाऊस. माजलगावचे भाग असतील, पाथरीला पाऊस सुरू झालेला आहे. माजलगाव, पाथरीच्या भागात विजांच्या कडकडाटासह पावसाचं आगमन होत चाललेलं आहे. सतर्क राहा. येत्या 2 तासात याची तीव्रता वाढण्याच्या मार्गावरती असून अजून जोरदार ते मुसळधार पाऊस काही भागामध्ये हे ढग देऊ शकतात. त्यामुळे जेवढं होईल तेवढं सतर्क राहायचं आहे. प्रचंड विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार, काही ठिकाणी मुसळधार पावसाला आता सुरुवात होतानाचं चित्र स्पष्टपणे आपल्याला दिसून येत आहे. तर चला, त्यानंतर आता कोणत्या भागामध्ये आणखीन तीव्रता वाढत चाललेली आहे त्या जिल्ह्यांची नावे आपण बघूयात. तर इकडे बघा, यामध्ये विचार जर केला तर लातूरचे भाग असतील, याही ठिकाणी तीव्रता वाढत चाललेली आहे. कर्जतला पाऊस सुरू झालेला असून येत्या 2 तासात हा पाऊस इकडे बऱ्याच भागात धुमाकूळ घालणार आहे. राजसिंगचे भाग असतील, या ठिकाणी दोनकडे सरकणार आहे. करमाळ्यात 2 तासात पाऊस दाखल होत आहे. ढगांची गर्दी वाढलेली आहे. विजांच्या प्रचंड कडकडाटासह पावसाचा जोर वाढेल. यामध्ये जळगाव, करमाळा, तसेच उत्तर साईडचे काही कर्जतचे भाग असतील, श्रीगोंदा, पेडगावचा भाग असेल, याही ठिकाणी मध्यम ते जोरदार, काही भागात अतिशय जोरदार ते मुसळधार पावसाची व्याप्ती व तीव्रता राहणार आहे. प्रचंड विजांसह पावसाचं आगमन आपल्याला बघायला मिळत आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे व विजांसह पाऊस येत आहे त्यामुळे सतर्क पण तसंच राहायचं आहे. त्यानंतर इकडे
पात्रोड, खर्दा, जामखेड, पाटोदा, चौसाळा, आष्टी, भूम, तारखेड, मस्सा, एडसी, परंडा, बार्शी, पेनगाव जोरदार ते मुसळधार, काही ठिकाणी भयानक पाऊस पुढच्या काही तासात बघायला मिळणार आहे. प्रचंड विजांच्या कडकडाटासह पावसाचा मोठा अलर्ट आता बघायला मिळणार असून तुफान पावसाची शक्यता आहे. वैरागचे भाग असतील याही ठिकाणी कुरुड, इंदापूर, अकलूजचे भाग मध्यम ते जोरदार, काही ठिकाणी मुसळधार पाऊस राहणार आहे. पंढरपूर, पिलो, इनकी, सोलापूर साईड मध्यम ते जोरदार, अक्कलकोट साईड येत्या 2 तासात पाऊस वाढणार आहे. अक्कलकोटला आळंदा मार्गे एक तुफान पावसाचं वातावरण सरकत चाललेलं आहे. या भागातील देखील शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कमेंट केलेल्या होत्या, आमच्या भागात पाऊस कधी राहील, आम्हाला पाऊस आज येणार की आज उघडीप राहू शकते. तर आता जिल्ह्याची कमेंट केली आहे म्हटलं तुमच्या पण जिल्ह्याचा अंदाज नक्की देतो. तुम्ही पण तुमच्या जिल्ह्याचे नाव कमेंटमध्ये सांगा. सर्व जिल्ह्यांचा अंदाज देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर चला या ठिकाणी आता लक्ष देऊन बघा. तर इकडे बघा, सोलापूर जिल्ह्यात धोधो पावसाचं आगमन होणारच आहे. आज पाऊस 100% राहील. साताऱ्याच्या भागामध्ये वडूज, विटा, कराडच्या भागात देखील, पंढरपूर साईडला विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार, काही भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. तुफान स्वरूपाची पावसाची शक्यता राहते. विटा, कराडचे भाग असतील याही ठिकाणी, जत तालुक्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार, काही ठिकाणी मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. सांगलीच्या देखील बहुतांशी भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यानंतर कोल्हापूरचे भाग असतील या ठिकाणी देखील पाऊस बघायला मिळणार आहे. अंतनी, कुरुडवाड, निपाणी या भागात देखील जोरदार ते मुसळधार पावसाचं आगमन होणार असून प्रचंड विजांसह पाऊस आहे. कुचीचे भाग असतील, तासेगावचा भाग असेल, सांगलीचा भाग असेल, कोरडोली, कोल्हापूर या भागात, कुरुडवाड, इस्लामपूरचे भाग असेल याही ठिकाणी पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे. ईश्वरपूर, आता त्याचं नाव बदललेलं आहे, ईश्वरपूरच्या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे. ईश्वरपूर, तासेगाव, कुची, जतचा भाग असेल, विटा, कराडचा भाग असेल, मध्यम ते जोरदार, काही भागात मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. प्रचंड विजांच्या कडकडाटासह तुफान पावसाचं आगमन या भागामध्ये देखील होणार आहे. शेतकरी मित्रांनो सतर्क राहा. एक मोठं पावसाळी क्षेत्र बंगालच्या उपसागराकडून राज्याला धडक देणार असून अतिवृष्टीसारखा पाऊस पुन्हा एकदा सुरू होणार आहे. मागच्या वेळेस जो पाऊस झाला होता ना, तुफान मोठा पाऊस, तसा पाऊस पूर्ण महाराष्ट्राकडे आता येत आहे. यामध्ये कोणत्या जिल्ह्यात सुरुवात होत आहे व आज रात्री उशिरापर्यंत कोणत्या जिल्ह्यात तो पाऊस दाखल होऊ शकतो, आता तो अंदाज तुम्हाला बघायला मिळेल. त्यासाठी फक्त राहिलेला 2 मिनिटाचा व्हिडिओ आता तुम्ही शेवटपर्यंत बघा. आता खूप फायद्याचा व्हिडिओ ठरणार आहे. तर चला, येत्या 2 तासात कुठे पावसाचा अधिक धुमाकूळ राहील, त्यानंतर रात्री उशिराला प्रचंड वेगवान गतीने जे पावसाचं वातावरण येत आहे ते कोणत्या जिल्ह्याकडे सरकणार आहे, तो अंदाज आता आपण जाणून घेऊयात. तर इकडे बघा, आता जर विचार केला तर डायरेक्ट अहिल्यादेवीनगर मार्गे देखील मोठं पावसाळी वातावरण दाखल होणार आहे. अहिल्यादेवीनगर जिल्ह्यात पाऊस राहीलच. शिरूर, राळेगाव, कडाचा भाग असेल, जोरदार ते अतिशय मुसळधार पाऊस दाखल होणार आहे. शिरूरच्या भागात पाऊस सुरू झालेला आहे. शिरूर पूर्व, राळेगाव इकडे पश्चिम भाग जोरदार पाऊस सध्या सुरू झालेला असून याची तीव्रता वाढणार आहे. विजांच्या प्रचंड कडकडाटासह मोठं पावसाळी वातावरण आता या ठिकाणी तीव्र रूप धारण करणार आहे. त्यामुळे अंदाज लक्षात घ्यावा. प्रचंड विजांच्या कडकडाटासह मोठं पावसाळी वातावरण हे आता दाखल होत आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही. यामध्ये विजांचा प्रचंड कडकडाट आपल्याला दिसून येत आहे. जामखेड, चौसाळ्याचे भाग असतील, जोरदार ते मुसळधार, कर्जत, करमाळ्याचे भाग असतील, परंडा, बार्शी, कुरुडवाडीचा भाग असेल, जोरदार ते मुसळधार पाऊस, भयानक स्थिती बघायला मिळणार आहे. प्रचंड विजांसह तुफान पावसाचं आगमन आपल्याला काही भागात पाहायला मिळणार असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा आहे. मोठं पावसाचं वातावरण हे आपल्याला या राज्यामध्ये काही ठिकाणी प्रचंड वेगवान गतीने सरकतानाच दिसून येत आहे. बार्शी, परंडा विजांसह मोठा पावसाचा धोका असून पुढच्या 2 तासामध्ये पावसाची तीव्रता आता वाढत जाणार आहे. बीड जिल्ह्यामध्ये देखील अशी स्थिती असून पावसाची तीव्रता वाढत जाणारच आहे. विजांसह पावसाची शक्यता राहील. सेलू तालुका पैठणला पाऊस सुरू झालेला आहे. बघू शकता, पैठण, सेलूला पाऊस आता हळूहळू वाढत आहे. सेलू, अंबड, परतूरचे भाग असतील, जिंतूरचे भाग असतील, पाथरी, माजलगाव पावसाने आता जोर धरण्यास सुरुवात केलेली असून पावसाची तीव्रता आता वाढण्याचा अंदाज आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाचं आगमन लवकरच होईल असं वातावरण स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यावा. विजांसह जोरदार ते मुसळधार पाऊस आता राज्यामध्ये दाखल होण्याची दाट शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर इकडे जिंतूर, रिसोडला देखील मुसळधार पाऊस आहे. तुफान पावसाचे एक संकट काही जिल्ह्यामध्ये दाखल होत आहे. त्या जिल्ह्यांची नावे सांगतो. तर यामध्ये इकडे बघा, जोरदार ते मुसळधार पाऊस, अकोला, कारंजा एकदम मोठं संकट बघायला मिळत आहे. सत्रकरा, अकोट, जळगाव, जामोद, तेल्हाराच्या भागात अतिशय भयानक पाऊस सध्या सुरू आहे. शेतकऱ्यांनी सांगितलं आहे वादळी वाऱ्यासह पाऊस आहे, विजा चमकत आहेत, त्यामुळे घराच्या बाहेर पडू नका. जनावरांची योग्य ती काळजी घ्या. निवाऱ्याला बांधा. आर्वी, अमरावती, अचलपूर, धरणी, वरुडचे भाग मध्यम ते जोरदार, काही भागात मुसळधार पावसाचं थैमान बघायला मिळणार आहे. प्रचंड विजांसह पावसाची शक्यता राहणार आहे. जळगाव, शिरपूर, नंदुरबार, धुळे, साक्रीचे भाग असतील, प्रचंड विजांच्या कडकडाटासह
मध्यम ते जोरदार मुसळधार पाऊस आता दाखवण्याच्या मार्गावरती असून शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यावा व सतर्क देखील राहावं, कारण की मोठं पावसाचं वातावरण हे आपल्याला राज्याच्या दिशेने बघायला मिळत आहे. राज्यामध्ये हजेरी लावतानाच आपल्याला चित्र दिसून येत आहे, त्यामुळे सतर्क राहायचं आहे. सिल्लोड, चिखली, जालना जिल्हा, अमरावती, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, धाराशिव, बीड, नंदुरबार, जळगाव, धुळे असेल, अहिल्यादेवीनगर, जालना, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, हिंगोलीचे भाग असतील, वाशिम, यवतमाळ, परभणी, लातूर, धाराशिवचे भाग असतील, या सर्व भागामध्ये आज पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे. वातावरणात काय बदल झाला लवकरच अंदाज दिला जाईल. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू. तसेच चॅनलवरती नवीन असाल चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करायचं आहे. पुढचा व्हिडिओ तरच तुम्हाला बघायला मिळेल. व तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा. तुमच्या जिल्ह्याचा अंदाज येणाऱ्या पुढच्या व्हिडिओत सांगू. त्यानंतर इतर शेतकऱ्यांना पण व्हिडिओ पाठवा, त्यांना फायदा होईल. धन्यवाद.